सर्वात पहिले तर आपण हे बघूया की अक्षय तृतीया का साजरी केली जाते। धार्मिक मान्यतेनुसार वैशाख महिन्याच्या 3ऱ्या दिवशी विश्वाचे रक्षक भगवान विष्णूंनी परशुरामाच्या रूपात आपला 6वा अवतार घेतला। याच दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुगाची सुरुवात झाली। अक्षय तृतीयेलाच संपत्तीचा देव कुबेराने भगवान शिवाची तपश्चर्या केली आणि त्यांच्यावर प्रसन्न होऊन महादेवाने त्यांना देवांचे कोषाध्यक्ष बनवले। म्हणूनच ह्या दिवशी अक्षय तृतीया साजरी केली जाते। अक्षय तृतीयेची कथा ऐकून विधीपूर्वक पूजा केल्याने भरपूर लाभ मिळतो। या कथेला पुराणातही महत्त्व आहे। जो कोणी ही कथा ऐकतो, पूजा करतो व दानधर्म करतो त्याला सर्व प्रकारचे सुख, धन, ऐश्वर्य, कीर्ती, वैभव प्राप्त होते। या संपत्ती आणि कीर्तीच्या प्राप्तीसाठी वैश्य समाजातील धर्मदास नावाच्या व्यक्तीने अक्षय तृतीयेचे महत्त्व जाणून घेतले। ही फार जुनी गोष्ट आहे की धर्मदास एका छोट्या गावात कुटुंबासह राहत होते। ते खूप गरीब होते। आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची त्यांना नेहमीच काळजी असायची। त्यांच्या कुटुंबात अनेक सदस्य होते। धर्मदास हे अतिशय धार्मिक वृत्तीचे व्यक्ती होते। एकदा त्यांनी अक्षय तृतीयेला उपवास करण्याचा विचार केला। अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून त्यांनी गंगेत स्नान केलं। नंतर पद्धतशीरपणे भगवान विष्णूची पूजा केली आणि आरती केली। या दिवशी आपल्या क्षमतेनुसार पाण्याची भांडी, पंखे, जव, सातू, तांदूळ, मीठ, गहू, गूळ, तूप, दही, सोनं, कपडे इत्यादी वस्तू देवाच्या चरणी ठेवून दान केल्या। ही सर्व देणगी पाहून धर्मदास यांच्या कुटुंबियांनी व त्यांच्या पत्नीने त्यांना रोखण्याचा खूप प्रयत्न केला। ते म्हणाले की जर धर्मदास हे सर्व दानधर्मासाठी देतील तर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होणार। तरीही धर्मदास आपल्या दानधर्माने आणि पुण्यकर्माने विचलित झाले नाही आणि त्यांनी ब्राह्मणांना अनेक प्रकारचे दान दिले। आयुष्यात जेव्हा कधी अक्षय तृतीया साजरी करण्याची वेळ आली, या पवित्र सणानिमित्त प्रत्येक वेळी धर्मदासांनी या दिवशी पूजा केली आणि दान असे विधी केले। म्हातारपणाचा आजार, कुटुंबाचा त्रासही त्यांना त्यांच्या उपवासापासून विचलित करू शकला नाही। या जन्माच्या पुण्य परिणामामुळे पुढच्या जन्मी धर्मदासांनी राजा कुशावती म्हणून जन्म घेतला। कुशावती राजा अतिशय प्रतापी होता। त्याच्या राज्यात सर्व प्रकारचे सुख, संपत्ती, सोने, हिरे, रत्ने, संपत्ती कोणत्याही प्रकारे कमतरता नव्हती। त्याच्या राज्यात लोक खूप सुखी होते। अक्षय तृतीयेच्या पुण्यपूर्ण प्रभावामुळे राजाला वैभव आणि कीर्ती प्राप्त झाली, परंतु ते कधीही लोभाला बळी पडले नाही। सत्कर्माच्या मार्गापासून दूर जाऊ नका। त्यांच्या अक्षय तृतीयेचे पुण्य त्यांना नेहमीच लाभले। ज्याप्रमाणे भगवंताने धर्मदासावर कृपा केली, त्याचप्रमाणे जो कोणी या अक्षय तृतीयेच्या कथेचे महत्त्व ऐकून नियमानुसार पूजा व दान करील त्याला अक्षय पुण्य आणि कीर्ती प्राप्त होईल। रामकृष्ण हरी।